सतत काहीतरी नवीन शोधत राहावं, या शोधात सापडलेल्या अमूल्य गोष्टींचं कौतुक करावं, त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि हा अनमोल ठेवा जपून ठेवावा. एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून, न्यूज चॅनल म्हणून एबीपी माझा सातत्यानं याच प्रयत्नात असतं. आणि याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज आपल्यासमोर सादर करीत आहोत महाराष्ट्राचे अनमोल रत्न. हा कौतुक सोहळा अशा माणसांचा आहे ज्यांनी धोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळा विचार केला, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकत रिस्क घेतली आणि आपापल्या उद्योग व्यवसायात स्वतंत्र अस्तित्व तयार केलं. जागेपणी त्यांनी पाहिलेली स्वप्न आज समाजाच्या उपयोगी पडत आहेत आणि हजारो तरुणांना प्रेरणा देखील देत आहेत. महाराष्ट्राचे अनमोल रत्न म्हणून यथोचित सन्मान करून त्यांची यशोगाथा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. स्वतःच्या उद्योगाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून बघावा असा हा कार्यक्रम, महाराष्ट्राचे अनमोल रत्न. दौंड गावाच्या आकाशात साधं उडताना सुद्धा कधी विमान दिसलं नाही. वहीचं पान फाडून केलेली विमानं हीच काय ती मुलांना विमानाची ओळख होती. अशा या कागदाच्या विमानातून भरारी घेत गावातल्या एका मुलानं स्वप्न पाहिलं पायलट होण्याचं. चांगले मार्क मिळालेल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याच्या काळात गिरीश कांबळे या तरुणानं विमान वाहतुकीचं क्षेत्र निवडलं आणि कमर्शियल पायलटचं लायसन्सही मिळवलं. खांद्यावर मानाच्या 3 पट्ट्या, छातीवर पंख आणि एव्हिएटरचा गॉगल असं एक रुबाबदार करिअर त्यांनी प्रत्यक्षात आणलं. पण एका शिक्षिकेच्या मुलानं ज्ञानदानाचा वारसा हा कायम ठेवला आणि वायुदूत एव्हिएशन या वैमानिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. दौंड सारख्या एका छोट्या गावातल्या सामान्य घरातल्या तरुणानं जागतिक दर्जाचे व्यावसायिक पायलट घडवणं ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. मी प्रॉपर रुरल बॅकग्राऊंडमध्ये, पुण्यामधनंच दौंड म्हणून गाव आहे, तिकडनं मी बिलॉंग करतो. माझं जे पण शिक्षण झालं आहे ते मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. त्यानंतर 12th नंतर मी एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये चांगला स्कोर झाला आणि मला मेडिकलला ॲडमिशन भेटलं. पण त्याच्या अगोदर ॲक्च्युली मला 10वीपासूनच पायलट बनण्याची इच्छा होती, पण अवेअरनेस नव्हता की पायलट कसं व्हायचं. मग मेडिकलला नंबर लागला आहे तर घरचे पण म्हटले की बाबा डॉक्टर बनतोयस तर तू डॉक्टरचं कर, जर भविष्यात अपॉर्च्युनिटी भेटली तर तू पायलट पण बन. मग त्यानंतर माझी 3-4 वर्ष पूर्ण झाले मेडिकलचे. त्याच वेळेस माझा एक मित्रासोबत कॉन्टॅक्ट आला, तो एअरफोर्सचं प्रिपरेशन करत होता. पुन्हा तो पायलटचा जो ट्रिगर आहे त्या मित्राच्या कॉन्टॅक्ट आल्यामुळं तो पुन्हा आला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा इन्फॉर्मेशन सर्च करायला सुरुवात केली. कारण ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन करत होतो मी पुण्यामध्ये होतो, त्याच्यामुळं तिथं सोर्स थोडेफार अवेलेबल होते. तर मी अजून इन्फॉर्मेशन सर्च केली. त्यावेळेस मला इन्स्टिट्यूट्सविषयी कळलं की इंडियामध्ये हे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि तिकडनं आपण पायलट होऊ शकतो. आणि मग मी तिथं ॲडमिशन घेतलं आणि मी माझं कमर्शियल पायलट लायसन्सचं ट्रेनिंग तिकडनं कंप्लीट केलं. मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. त्यानंतर जे आपण फ्लाईंग स्कूलमध्ये होतं सगळं आमचं जे कम्युनिकेशन होतं ते इंग्लिशमध्ये होतं. त्यानंतर भरपूर प्रोसिजर पण होती जे मराठी मुलं फेस करू शकतात. जसं मी फेस केलं तर ते पण मुलं फेस करत होते. तर त्याच्यानंतर जे पायलट ट्रेनिंग आहे ते तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये पण करू शकता. हे त्यावेळेस अवेअरनेस नव्हता. माझ्यासारखे मराठी बॅकग्राऊंडचे अजून मुलं पण पायलट बनू शकतील, त्यांना एक प्रॉपर गायडन्स द्यायचा आहे. जो प्रॉब्लेम मी फेस केला, जसं नॉर्मली काय होतं की ज्यांना पण पायलट ट्रेनिंग करायचं आहे तर पायलट ट्रेनिंग करण्यासाठी 2 स्टेज असतात. एक असतं ग्राउंड पेपर्स क्लिअर करायचे आणि दुसरी स्टेज असते फ्लाईंगची. आणि हे जे पायलट ट्रेनिंगचं जे कॉस्टिंग असतं त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॉस्ट आहे 95% अमाऊंट जी आहे ना ती फ्लाईंगसाठी द्यावी लागते. आणि जे ग्राउंड क्लासेस आहेत त्याची अमाऊंट फक्त 5% आहे, जी पण पायलट ट्रेनिंगची टोटल अमाऊंट आहे. आता मुलं काय करतात की पहिल्यांदा 95% अमाऊंट इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यानंतर ते 5% अमाऊंट इन्व्हेस्ट करतात. तर
हेच अवेअरनेस मला लोकांच्या डोक्यामध्ये आणायचा होता की जर तुम्हाला पायलट बनायचं आहे तर तुम्ही छोट्या अमाऊंटपासून स्टार्ट करू शकता. म्हणजे एक अप्रॉक्सिमेट 2.5 ते 3.5 लाख रुपये इनिशियली तुम्हाला खर्च करायला लागेल, ज्याच्यामध्ये पायलट बनण्यासाठी ज्या बेसिक रिक्वायरमेंट असतात, क्लास 2 मेडिकल, क्लास 1 मेडिकल, मग DGCचा कम्प्युटर नंबर इश्यू करायला लागतो, तुम्हाला DGCचे 5 पेपर द्यायला लागतात. जर तुम्हाला आउट ऑफ इंडिया फ्लाय करायचे तर टोटल 5 पेपर द्यायला लागतात, इंडियामध्ये फ्लाय करायचे तर टोटल 6 पेपर द्यायला लागतात. आणि ते जर पेपर पास झाले तर तुम्ही कुठल्याही फ्लाईंग स्कूलमध्ये जाऊन इंडिया किंवा ॲब्रॉडमध्ये तुम्ही आरामात फ्लाईंग करू शकता आणि तो जो टाईम आहे तो पण कमी होऊन जातो. तर हा जो अवेअरनेस आहे हे मुलांना माहितीच नव्हतं, कारण मुलांना पायलट ट्रेनिंग करण्यासाठी 3-4 वर्ष लागायचे. त्यानंतर जी ट्रेनिंगची कॉस्ट होती ती पण वाढायची आणि हे जे रूल्स आणि रेग्युलेशन हे कुणाला मुलांना माहितीच नाही आहे. जे पण 10+2 आहेत आणि ज्यांना पण पायलट होण्याची इच्छा आहे ते पायलट होऊ शकतात. फक्त 12वीमध्ये मॅथ अँड फिजिक्स कंपल्सरी. ज्यांना मॅथ अँड फिजिक्स ज्यांच्याकडे नव्हतं 12वीमध्ये तर ते ओपन युनिव्हर्सिटीमधनं NOS मॅथ फिजिक्स देऊन पायलट होऊ शकतात. आणि कुठल्याही एम्प्लॉयमेंट जनरेट होण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक असतं गव्हर्मेंट, दुसरं असतं प्रायव्हेट सेक्टर आणि तिसरं असतं कन्झ्युमर. तर हे तिन्ही लोक जर तुम्ही बघत असाल तर आजच्या डेटला एव्हिएशनमध्ये भरपूर पुढे चाललेले आहेत. जसं गव्हर्मेंट ऑफ इंडियाने एव्हिएशनमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई, शिर्डी, जळगावचा एअरपोर्ट बनवला आहे. प्रायव्हेट सेक्टर इंडिगो, एअर इंडिया, त्यानंतर आकाशा ह्या एअरलाईनने बी मोठी ऑर्डर दिलेली आहे एअरक्राफ्टची. आणि तिसरा कन्झ्युमर. पूर्वी फ्लाईंग ही लक्झरी होती पण आजच्या डेटला नेसेसिटी बनलेली आहे. बिईंग अ पायलट मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की ज्याला पायलट व्हायचं आहे, ज्याच्यामध्ये जिद्द आहे पायलट होण्याची, तो नक्कीच पायलट बनू शकतो आणि तो एअरलाईनमध्ये जॉब पण घेऊ शकतो. चप्पल विकणाऱ्या वडिलांनी कायम जमिनीला घट्ट धरून ठेवणारी चप्पल विकली, पण कायम पाय जमिनीवर ठेवावे अशी शिकवण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या आईनं दिली. संस्कारांच्या या भक्कम धावपट्टीवरून उड्डाण करत कॅप्टन गिरीश कांबळे यांनी शब्दशः आकाशाला गवसणी घातली. वायुदूत एव्हिएशन या त्यांच्या प्रशिक्षण संस्थेतून आज हजारो विद्यार्थी भारतातच राहून वैमानिक शिक्षण पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राचे अनमोल रत्न म्हणून त्यांचा सन्मान करताना ABP माझाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे. नावात स्टॅच्यू आहे पण ते पुतळे बनवत नाहीत. त्यांचं उत्पादन रात्री वापरलं जातं पण नाव मात्र गुड मॉर्निंग आहे. तुम्ही पण विचारात पडला असाल ना की ही कंपनी नेमकं काय बनवते आणि का मिळालाय त्यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न हा पुरस्कार. तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. किडे, मुंग्या आणि झुरळांचं औषध तयार करणाऱ्या स्टॅच्यू आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स या कंपनीची आणि तिचे संस्थापक संजय मोडगी यांची ही गोष्ट आहे. हा बिझनेस सुरू करण्याच्या आधी आमचे भरपूर व्यवसाय झालेले आहेत. त्यानंतर आम्ही चाट हाऊस सुरू केला. तर चाट हाऊस सुरू केल्यानंतर आम्हाला खूप लक्षात आले की असं तिथे झुरळांचा खूप त्रास व्हायला होता, कारण ते खाद्यपदार्थ असल्यामुळे तिथे झुरळांचा वावर होता. तर माझ्या आईने झुरळांच्या गोळ्या बनवल्या. त्या गोळ्या टाकल्यानंतर तिथे दुसऱ्या दिवशी भरपूर झुरळ मरून पडली होती. आणि झुरळ मरून पडल्यानंतर आम्हाला कळलं की ते झुरळ म्हणजे स्टॅच्यू झालं त्याचा. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की याचं नाव स्टॅच्यू
आमच्याकडे लेडीज आणि जेंट्स मिळून मोठा स्टाफ आहे, जी आमची फॅमिलीच झालेली आहे. हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. माझे वडील प्रोप्रायटर आहेत आणि ते मार्केटिंग सांभाळतात. मी ई कॉमर्स डिपार्टमेंट सांभाळतो. माझी आई मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सांभाळते आणि माझी वाईफ डिझायनिंग डिपार्टमेंट सांभाळते. बीइंग अ डिजाइनर इस कंपनी में मैं प्रोडक्ट रीडिजाइनिंग से लेके फैक्ट्री डिजाइनिंग तक का पार्ट हैंडल करती हूँ. आम्ही चौघांनी हे डिपार्टमेंट्स इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेत आणि आम्ही सगळे त्यात सांगोल्यासारख्या दुष्काळी गावातून पुण्यात आलेला एक सामान्य माणूस स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. हीच मुळात मोठी गोष्ट आहे. मात्र तोच माणूस त्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलेचं किंवा रिक्षा चालवणाऱ्याचं आयुष्य बदलून टाकण्याची किमया करतो. तेव्हा तो ठरतो महाराष्ट्राचं अनमोल रत्न. जाणून घेऊयात मायभूमी ग्रुपचे संचालक मारुती येडगे यांची ही यशोगाथा. माझं मूळ गाव मोहोद, सांगोला तालुका, सोलापूर जिल्ह्यामध्ये. ॲक्च्युली आमचं गाव दुष्काळ भागातलं, पण मी शिक्षणासाठी पुण्यात आलो. पुण्यामध्येच स्थायिक झालो. पुण्यामध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, MBA HR कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग व्यवसाय सुरू केला. कन्स्ट्रक्शनमध्ये व्यवसाय करून कन्स्ट्रक्शनमध्ये चांगलं नाव लौकिक मिळालं. परत प्लॉटिंगमध्ये उतरलो. जेव्हा मी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास ठरवलं तेव्हा एक विचार केला की सर्वच लोकांना प्लॉट घेता आले पाहिजेत. म्हणून त्यासाठी मी पहिला विचार केला की गोरगरिबांना प्लॉट देण्यासाठी काय करते. 999 रुपये फक्त बुकिंग भरून आणि प्रति महिना 6,000 रुपये भरून सर्वसामान्यांना प्लॉट घेता यावे. त्यामध्ये गोरगरिबापासून धुणं भांडी करणाऱ्या बाईपासून ते रिक्षा चालक सर्व लोकांना प्लॉट मिळतील यासाठी एक वेगळा मी प्लॅन आणला आणि तो माझा सक्सेस झाला. खरेदी खत होऊन 7/12 झालेले आत्ता माझे 250 ते 300 लोक आहेत ज्यांचा 7/12 क्लिअर झालेला आहे आणि त्या लोकांना ताबे दिलेले आहेत जागेवर. त्याचबरोबर माझ्याकडं 200 ते 250 लोक असे आहेत की अजून ते घेण्यासारखी माझी इन्क्वायरी सुरू आहेत आणि 100 लोक बुकिंगमध्ये माझे रनिंगमध्ये आहेत. प्लॉटिंगमध्ये मी काम करत असताना मी आता 5-6 ठिकाणी काम करतो. त्याच्यामध्ये माझ्याकडे वेगवेगळे ह्याचे आहेत. आता पुण्याच्या जवळ PMRD हद्दीमध्ये माझं 2-3 ठिकाणी प्लॉटिंग आहे. फॉर एक्झाम्पल खोपीला आहे, कांजळेला आहे, देगावला आहे, कांबरेला आहे आणि दिडगर केतकावणे म्हणून. सेकंड होम आणि निवांत ठिकाणी प्लॉट पाहिजे तर भाटगर धरणाच्या तिकडं मळे आणि कुरुंजी गाव आहे, तिकडेही मी तिथेही माझं मोठं प्लॉटिंग आहे. आता पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये माझं 500 एकर प्लस लँड आहे माझ्याकडं. आता एक गोष्ट मला महत्त्वाची सांगावीशी वाटते की मी प्रत्येक माणसाला सॅटिस्फाय केलेलं आहे. त्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ते फुलफिल केलेले. कारण माझ्या मायभूमीची टॅगलाईनच आहे युअर ड्रीम आवर विजन. तुम्ही स्वप्न पहा ते पूर्ण करायची हमी आमची. आणि अशी मी ज्यांनी माझ्याकडे स्वप्न बघितलं त्याचं सगळी स्वप्न मी पूर्ण
पूर्णताच उतरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते सगळे सॅटिस्फाईड लोक आहेत. हेच मायभूमीचं सगळ्यात मोठं यश आहे. ग्रामीण दुष्काळी भागातून आल्याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मारुती येडगे यांची ही कहाणी ग्रामीण भागातल्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. उड्या मारल्यानं चांगला व्यायाम होतो आणि मन देखील प्रसन्न होतं. काही वर्षांपूर्वी असं सांगितलं असतं तर आपल्या देशात लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण अशी ही रिबाउंड थेरपी परदेशात मात्र लोकप्रिय ठरत होती. पण आपल्या देशात लोकांना काहीही माहीत नसताना त्यावर आधारित व्यवसाय सुरू करणं म्हणजे मोठी जोखीम होती. बटरफ्लाय फंटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावानं पुण्यात ट्रॅम्पोलिन पार्कची सुरुवात केली. मनोरंजनासोबतच आरोग्याची काळजी घेणाऱ्या या खेळाची माहिती भारतीयांना करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे अनमोल रत्न हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे. त्यांच्या ट्रॅम्पोलिन पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेऊयात या वेगळ्या संकल्पनेबद्दल. नमस्कार, मी अमोल चौधरी. बटरफ्लाय ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आम्ही तसे तिघे पार्टनर. आम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये चांगलं काम करत आहोत. त्यामुळे या समाजातील घटक म्हणून काहीतरी करण्याचा आम्ही एक विचार केला की जसं की लोकांना आपल्या फिटनेसची काळजी घ्यावी. मग त्यामध्ये आम्हाला एक लक्षात आलं की ट्रॅम्पोलिन थेरपी की जी परदेशामध्ये सर्रास सुरू आहे. मग आम्ही त्यामध्ये स्टडी करून हिंजवडी IT पार्कमध्ये 2019ला पहिला पार्क सुरू केला. त्यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनाही त्याचा फायदा होऊ लागला. मग आम्ही जानेवारी 2023मध्ये खराडी IT पार्कमध्ये दुसरा पार्क सुरू केला. ह्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की लोकांच्या आयुष्यामध्ये आम्ही एक हेल्दी जीवन देण्याचा चांगलं काम करत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ट्रॅम्पोलिन ॲक्टिव्हिटी फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही तर मेंटल ॲक्टिव्हिटी ही कवर करतो आहे. रिबर्न थेरेपी इज एम्ड एट चिल्ड्रन ऑफ स्पेशल नीड्स जो स्पेशल ट्रैम्पोलिन्स के ऊपर परफॉर्म किया जाता है. हम इंडिया में पहले हैं जो ये प्रोग्राम कर रहे हैं और वर्ल्ड में अभी हमारा 7th नंबर पे है. इन स्पेशल बच्चों के लिए भारत में उतने कुछ सुविधाएं नहीं हैं, तो इसलिए हमने स्पेशल सेंसरी आवर्स लॉन्च किए हैं जिसके तहत ये स्पेशल किड्स एक डेडिकेटेड एनवायरनमेंट में अपने कुछ बेहतरीन पल गुजार सकते हैं. मला हे सांगायला नक्की आवडेल की बटरफ्लाय ट्रॅम्पोलिन पार्क इज द वर्ल्ड्स मोस्ट रेटेड ट्रॅम्पोलिन पार्क. पुढील 1 वर्षामध्ये बटरफ्लाय ट्रॅम्पोलिन पार्कच्या आमच्या खराडे आणि हिंजवडी पार्कच्या माध्यमातून 1 लाख लोकांच्या जीवनामध्ये चांगली हेल्थ आणि आनंद देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. तसेच येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये 10 पार्क चालू करून 5 लाख लोकांच्या जीवनामध्ये चांगली हेल्थ आणि आनंद द्यायचा आमचा मानस आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात स्वतःला खेळता आलं नसलं तरी दुसऱ्याला तो आनंद मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारी माणसं असामान्य असतात. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने अशा असामान्य कर्तृत्वाचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. एक उद्यमशील राज्य अशी ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्यात या अनमोल रत्नांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम करत आणि भविष्यासाठी शुभेच्छा देत आजचा भाग इथेच संपूयात आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात महाराष्ट्रातल्या अशाच अनमोल रत्नांची ओळख करून घेण्यासाठी. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.